नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून लागू होणार आहेत। तारीख बघा 3 एप्रिल बुधवार, म्हणजे आजच्याच बातम्या आहेत। तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील घडामोडी तसेच ताज्या अपडेट योजना याविषयी माहिती बघण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ तसेच अपडेट बातम्या अपलोड करणार त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला आज बघूया आपण आजच्या ठळक बातम्या। तर तुम्ही इथं बघू शकता, पहिली बातमी आहे अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर प्रथमच रामलल्लाने परिधान केलेले कपडे बदलण्यात आले आहेत। तापमान वाढत असल्यामुळे प्रभू श्रीरामांना सुती कपडे परिधान केले जात आहेत। शनिवारपासून हा बदल करण्यात आला आहे। श्रीराम नवमीनिमित्त 15 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान 24 तास राम मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे। नंतरची बातमी बघा, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शाळा महाविद्यालयांना लागलेल्या उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे। त्यानुसार लवकरच विभागातील डेपोमधून 80 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। त्यानंतरची आणि महत्त्वाची बातमी बघा, भारतात हरित अर्थव्यवस्था बनवण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत देशात पेट्रोल आणि डिझेल या इंधनावर चालणारी वाहने हद्दपार करण्याचा आमचा निर्धार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे। देशात हायब्रिड वाहनांना चालना देण्यासाठी या वाहनांवरील GST कमी केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे। भारताला पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपासून पूर्णपणे मुक्त करणे शक्य आहे, या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणतात, 100% हे शक्य आहे, पण हे अवघड असले तरी शक्य नाही, हे माझे विजन आहे, असे गडकरी या एका मुलाखतीत म्हणले होते। नंतरची बातमी बघा, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे। सोमवारपासून धारावीतील माटुंगा पूर्वेला असलेल्या कमला रमण नगरातून डोर टू डोर सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे। दुकानांनाही सर्वे सुरू करण्यात आला आहे। सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी अंदाजे 50 झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे। नंतरची बातमी बघा, वैद्यकीय शिक्षण संचालनालय DME रिक्रुटमेंट 2024 अंतर्गत असोसिएट प्रोफेसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे। या भरतीच्या माध्यमातून एकूण 233 पदे भरली जाणार आहेत। या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2024 आहे। नंतरची आणि महत्त्वाची बातमी बघा, राजकारणाचे कोणतेही सोयीसुतक नसतानाही प्रथम ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र म्हणून तर दुसऱ्यांदा स्वतः अभ्यासू शैलीने 2 टर्ममध्ये निवडून येणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा उमेदवारीचे डोहाळे महायुतीला लागले आहेत। यासाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार असून या आठवड्याभरात किंवा शेवटच्या यादीत त्यांची उमेदवारी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यानंतरची बातमी बघा, नाशिक पुणे नंतर नाशिक बोरिवली या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वातानुकूलित ई-बस सुरू केली। नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता नाशिकच्या परिवहन मंडळाने ट्रान्सपोर्ट बोर्ड ऑफ नाशिक 1 एप्रिलपासून सप्तशृंगी गडापर्यंत वातानुकूलित ई-बस सेवा सुरू केलेली आहे। यामुळे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे। तर बघा, अशा प्रकारे आजच्या ह्या ठळक बातम्या होत्या। तर अशाच नवनवीन बातम्या तसेच योजना अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवर जर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजेच आपण जे व्हिडिओ महाराष्ट्रातील जे ताज्या बातम्या, जे निर्णय शासन निर्णय होतात त्यांचे सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।